बघा लास्ट लेक्चरला आपण काय घेतलं आहे, पॅरेंट अल्केन 1 to 10 त्यांना झिगझॅगमध्ये कसं ड्रॉ करतात आणि त्यांचं नॉमेनक्लेचर घेतलं आहे. अजून आपण अल्कायल ग्रुप बघितलेत नॉर्मलमधले सगळे, नॉर्मल मिथाईल टू नॉर्मल डेकिलपर्यंत. नेक्स्ट पार्ट आहे सायक्लो अल्केन. आता सायक्लोचा अर्थ काय आहे, जे सायक्लिक आहे, जे काय क्लोज आहे. आधीच्या बघा, आधीच्यामध्ये काय केलं होतं, फक्त कार्बन एकानंतर एक जॉईन होत होता स्ट्रेट चेनमध्ये. चेन कशी होती, ती स्ट्रेट होते. आता हे काय सायक्लो अल्केन. सायक्लो म्हणजे काय, आता इथे चेन नसणार आहे, ती चेन काय असणार आहे, क्लोज केलेली असणार आहे. मग पहिले मॉलिक्युल कशा राहायचे तुमचे, स्ट्रेट चेनमध्ये असायचे असे, बरोबर की नाही. आता काय असणार आहे, सायक्लिक मॉलिक्युल येतात. हे सायक्लिक म्हणजे काय, या ठिकाणी तुमची रिंग काय असणार आहे, क्लोज असणार आहे. कार्बन 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 आणि नंतर क्लोज. म्हणजे ही रिंग काय झाली, सगळे कार्बन काय झाले सायक्लिक मॅनरमध्ये सर्कलमध्ये आले, म्हणून त्याला काय म्हणतात सायक्लो अल्केन. म्हणजे जसं स्ट्रेट चेन अल्केन होते तसे हे काय सायक्लो अल्केन. मग पहा त्यांचा फॉर्म्युला आहे CnH2n. जसं आपण N चेंज करू, N जसं चेंज करू, सपोज आम्ही N3 पुट केला, ते काय हा पहिला C3H6 भेटेल मला. जसं आपण N पुट करू तशी फॉर्म्युला आपल्याला भेटत जाते. मग हा आहे सायक्लोप्रोपेन. आता याला सायक्लोप्रोपेन का म्हटलंय, याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. पहा हा जो प्रत्येक पार्ट असतो हा ॲक्च्युली काय मॉलिक्युल CH2 CH2 CH2. 3 कार्बन काय आहेत सायक्लिक मॅनरमध्ये, म्हणून त्याला सायक्लो म्हणतात. मग सायक्लोप्रोपेन का म्हटलंय, कारण 3 कार्बन आहेत. हा प्रत्येक कॉर्नर काय असतो CH2 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 झिगझॅगमध्ये ड्रॉ केलं आहे मागच्या सारखं. हा प्रत्येक कॉर्नर काय CH2 CH2 CH2. मग पहिला मेंबर काय आला सायक्लोप्रोपेन, त्याला असं लिहिलं जातं. नेक्स्ट आहे सायक्लोब्युटेन. सायक्लो म्हणजे काय सायक्लिक आहे, आणि ब्युटेन म्हणजे काय 4 कार्बन असतील. मग पहा सायक्लोब्युटेन फॉर्म्युला काय आहे त्याचा C4H8 CH2 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 अँड CH2. वाचताना त्याला हा कॉर्नर प्रत्येक काय म्हणून कन्सिडर करायचा, CH2 म्हणून कन्सिडर करायचा. नेक्स्ट आहे सायक्लो पेंटेन CH2 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 अँड CH2. नेक्स्ट आहे सायक्लो हेक्झेन CH2 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 अँड CH2. तर पुढं काय असणार आहे सायक्लो हेप्टेन. 7 जर असतील सायक्लिकमध्ये, 8 असतील तर सायक्लो ऑक्टेन, 9 असतील सायक्लो नोनेन, 10 असेल तर सायक्लो डेकेन. हे झाले तुमचे सायक्लिक अल्केन, त्यांना म्हटलं जातं सायक्लो अल्केन्स. नेक्स्ट एक पार्ट आहे पहा, जो तुमच्यासाठी समजणं खूप गरजेचं आहे. प्रायमरी कार्बन ॲटम. हा सी काय कार्बन वाचायला, प्रायमरी कार्बन ॲटम. आता प्रायमरी कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं, ज्या कार्बनला डायरेक्टली एकच कार्बन जॉईन आहे. सॉरी हा कार्बन ॲटम आहे. आता मी फक्त मिडलची बॅकबोन दाखवतो. बॅकबोन म्हणजे काय, मिडलचा जो पार्ट. आपण हायड्रोजन काढत नाही, पुढे एक्झाम्पलमध्ये येणार आहे त्यावेळेस मी सांगेलच. पण ज्या कार्बनला एकच कार्बन जॉईन आहे डायरेक्टली म्हणजे काय 1 बॉन्ड डिस्टन्सवरती. डिस्टन्स किती पाहिजे, फक्त एकच बॉन्ड्स पाहिजे, तर काय म्हणणार आपण प्रायमरी म्हणणार. नेक्स्ट आहे सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी म्हणजे काय, ज्या कार्बनला 2 कार्बन जॉईन आहे तो काय झाला सेकंडरी. मग हा जो कार्बन ॲटम आहे हा, याला इकडे एक कार्बन आहे आणि इकडं एक कार्बन आहे. बाकीचा पार्ट काय असो त्याच्याशी गरज नाही, फक्त कार्बन बघायचे. एका कार्बनला एक असेल तर प्रायमरी कार्बन ॲटम, एका कार्बनला जर 2 डायरेक्ट ॲटम असेल तर सेकंडरी कार्बन ॲटम. जर एखाद्या कार्बनला 3 कार्बन ॲटम जॉईन असतील, कार्बन कार्बन अँड कार्बन, तर काय आपण टर्शरी हा. आणि जर एखाद्या कार्बनला 4 कार्बन जॉईन असतील डायरेक्ट, तर त्याला आपण काय म्हणणार क्वाटर्नरी. हे असलं तर 1 नॉट 2 नॉट. वाचताना काय त्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. खूप सिंपल आहे. एका कार्बनला 1 कार्बन प्रायमरी, 2 कार्बन जॉईन असेल तर सेकंडरी, 3 असेल तर टर्शरी, 4 असेल तर क्वाटर्नरी. हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे अल्काइल ग्रुप्स. आपण मागं काही अल्काइल ग्रुप बघितलेत पहा. मिथेनचा जर टर्मिनलचा एक कार्बन काढला तर मिथाईल, पेंटेनचा काढला तर नॉर्मल पेंटिल, नॉर्मल हेक्झिल, नॉर्मल हेप्टिल. हे आपण मागं बघितलंय बघा. तसेच काही दुसरे अल्काइल ग्रुप्स आहेत. स्ट्रेट चेनमध्ये असेल तर आपण त्याला नॉर्मल म्हणतो. पण आपल्याला दुसरे काय अल्काइल ग्रुप बघायचे, त्यातला पहिला बघणार आपण आयसो अल्काइल. हे जनरल झालं. आयसो कोणाला म्हणायचं ते सांगाल मी तुम्हाला. आयसो अल्काइल. मग आयसो अल्काइल कसा बघायचा, पहिला आहे
CH3 CH CH3 आणि इथं असेल अनडिफाईंड बॉन्ड. या अनडिफाईंडचा अर्थ काय, हा मॉलिक्यूल पूर्ण नाही आहे, हा मॉलिक्यूल काय आहे, तुकडा आहे, म्हणून त्याला ग्रुप्स म्हटलं आहे. तो काय मॉलिक्यूल नाही, तो ॲक्च्युअल तो काय मॉलिक्यूलचा पार्ट आहे, एक तुकडा आहे, म्हणून याला म्हटलं आता आयसोप्रोपिल किंवा याला दुसरं नाव आहे सेकंडरी प्रोपिल. आयसोप्रोपिल और सेकंडरी प्रोपिल. आता सेकंडरी प्रोपिल का म्हटलं असेल, पहा हा मिडलचा कार्बन, त्याला किती कार्बन जॉईन आहे डायरेक्टली, इकडं एक आणि इकडं एक, 2 कार्बन जॉईन आहे, म्हणून हा कार्बन काय आला सेकंडरी, म्हणून ह्याला काय म्हणतात सेकंडरी. प्रोपिल का म्हटलं, याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, टोटल किती कार्बन आहेत 3 कार्बन, म्हणून त्याला काय म्हणलं जातं प्रोपिल. आणि आयसोप्रोपिल का म्हणतात, पहा आता आयसो कोणाला म्हणायचं, नेमका आयसो हा ओळखायचा कसा, जर शेवटून 2 नंबरच्या कार्बनला टर्मिनल आयदर लेफ्ट टर्मिनल और आयदर लेफ्ट टर्मिनल, आयदर टॉप और आयदर बॉटम, डिरेक्शन मॅटर करत नाही, पण शेवटून 2 नंबरच्या कार्बनला जर एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप असेल, CH3 आपण त्याला काय म्हणतो मिथाईल, शेवटून 2 नंबरच्या कार्बन जर एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप असेल त्याला काय म्हणतात आयसो म्हणतात. आणि कोणता अल्काईल ते ओळखण्यासाठी काय करायचं, टोटल कार्बन मोजायचे. मग 3 कार्बन आहे, आयसो आहे, एक्स्ट्रा मिथाईल आहे, आणि 3 कार्बन म्हणून आयसो प्रोपिल. सेकंडरी कार्बन आहे म्हणून तो काय आला सेकंडरी प्रोपिल. आता आयसोचे अजून बघू आपण काही. नेक्स्ट आहे आयसो ब्युटाईल. कसा काढणार मी आयसो ब्युटाईल, पाहा CH3 CH CH3 CH2 आणि अनडिफाईंड. पहा आता शेवटून 2 नंबरच्या कार्बनला एक्स्ट्रा मिथाईल आहे बरोबर, म्हणून आयसो. आणि किती कार्बन आहे टोटल, 1 2 3 आणि 4, म्हणून हा झाला आयसो ब्युटाईल. हा काय झाला आयसो ब्युटाईल झाला आहे. बघा तो ओळखायचा, हा कार्बन बघा सेकंडरी आणि टर्मिनल इथं अनडिफाईंड बॉन्ड असेल तर हा झाला तुमचा आयसो ब्युटाईल. झिगझॅगमध्ये कसं काढणार मी याला, का खूप सोपं आहे. CH3 हा मिडलचा CH, हा CH3 CH2, हा जो पहा हा काय CH आहे झिगझॅगमधला, तो कळायला पाहिजे आपल्याला, झिगझॅगमधला CH, हा झाला आयसो ब्युटाईल. नेक्स्ट काढतोय मी एक आयसोच आहे तो पण, आयसो पेंटिल. कसा काढणार आयसो पेंटिल, CH3 CH CH3 CH2 CH2 आणि अनडिफाईंड. पहा शेवटून 2 नंबरच्या कार्बनला एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप आहे म्हणून आयसो, आणि टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 आणि 5, म्हणून आयसो पेंटिल झाला. झिगझॅगमध्ये तुम्ही त्याला ड्रॉ करू शकता. मग आयसो कसा ओळखायचा, पहा शेवटून 2 नंबरच्या कार्बनला एक्स्ट्रा मिथाईल, शेवटून 2 नंबरच्या कार्बनला एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप, इथं पण पहा एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप, म्हणून तो झाला आयसो. आणि कोणता आयसो ते ओळखण्यासाठी टोटल कार्बन मोजायचे त्या स्ट्रक्चरमधले, तो काय होणार मग आयसो प्रोपिल, आयसो ब्युटिल, आयसो पेंटिल. मग समजला का आयसो ग्रुप कसा ओळखायचा. नेक्स्ट निओ ग्रुप्स. निओचा काढतो पाहिला मी CH3 निओ पण आहे सारखाचे. पहा हा शेवटून 2 नंबरचा कार्बन, इथं एक मिथाईल ग्रुप आहे आणि इथं दुसरा मिथाईल ग्रुप आहे. मग हे साईन आहे, शेवटून 2 नंबरच्या कार्बनला जर 2 एक्स्ट्रा मिथाईल ग्रुप असेल तर तो झाला निओ. मग हा निओ कोणता निओ, त्यासाठी कार्बन मोजायचे, टोटल कार्बन किती आहेत 1 2 3 4 आणि 5, म्हणून निओ पेंटाईल. शेवटून 2 नंबरच्या कार्बनला 1 मिथाईल ग्रुप असेल तर आयसो, आणि 2 मिथाईल ग्रुप असेल तर निओ पेंटिल. मग हे निओ पेंटिल ओळखण्याचं साईन आहे. झिगझॅगमध्ये कसं ड्रॉ करू शकता तुम्ही याला, हा मिडलचा कार्बन आहे, त्याला 1 2 आणि 3 मिथाईल, पहा 1 2 आणि 3 CH3 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 आणि नंतर एक CH2 आहे, हा झाला CH2. मग झिगझॅगमध्ये पण आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. आपण पुढे आणखीन प्रॅक्टिस करून घेणार आहोतच. मग आयसो आणि निओ ग्रुप कळलात का. नेक्स्ट
अजून 4 कार्बनचे, जर 4 कार्बन असणार आणखीन 2 ग्रुप काढतोय मी. हा पहिला आहे CH3CH, इथं अनडिफाईंड आहे. CH2 CH3 असं जर असेल तर पहा, ज्या कार्बनला अनडिफाईंड बॉन्ड आहे, आता हे ओळखणं महत्त्वाचं आहे. ज्या कार्बनला अनडिफाईंड बॉन्ड आहे तो सेकंडरी कार्बन आहे. बघा इकडे एक कार्बन आहे आणि इकडे काय एक कार्बन आहे, तो कार्बन झाला सेकंडरी. मग हा आहे सेकंडरी. सेकंडरी कोणता? कार्बन मोजा 1 2 3 आणि 4 म्हणून हा ग्रुप झाला सेकंडरी ब्युटाईल. मग कसा झिगझॅगमध्ये ड्रॉ करणार मी त्याला? CH3 CH हा तुमचा कार्बन काय सेकंडरी. CH2 CH3. मग ब्युटाईलचा आधी एक बघितला आपण तो नॉर्मल ब्युटील, हा झाला सेकंडरी ब्युटील. याच्या आधी एक बघितला तो आयसो ब्युटील, अजून एक आहे याचा 4 कार्बनचा. सपोज मी असं काढले, इथं अनडिफाईंड आहे. आता हा कार्बन बघा, हा टर्शरी कार्बन आहे म्हणून हा झाला टर्शरी. टी डॅशला कसं वाजायचं? टर्शरी. पण टर्शरी कोणता आहे? 1 2 3 आणि 4 कार्बन, हा झाला टर्शरी ब्युटाईल. समजलं का? मग 4 कार्बनचे कोणते कोणते ग्रुप आहे? नॉर्मल ब्युटील, आयसो ब्युटील, हा सेकंडरी ब्युटील, हा टर्शरी. कसा झिगझॅगमध्ये ड्रॉ करेन मी याला? खूप सोपा आहे. झाला ड्रॉ करून. फक्त 2 उभ्या आडव्या रेषा. CH3 हा मिडलचा काय टर्शरी कार्बन आहे. समजले? आयसो आणि निओ आणि हा सेकंडरी एक्स्ट्रा ग्रुप बघितला. अजून पण भरपूर सारे अल्काइल ग्रुप आहेत, पण तुम्हाला 11वीच्या सिलेबसमध्ये तेवढेच घेतलेलं. आपण 12वीला आपण यापेक्षा जास्त अल्काइल ग्रुप बघणार आहोत. अजून एक ग्रुप सांगायचा आहे मला तुम्हाला, जो खूप महत्त्वाचा आहे. हा जो कंपाऊंड आहे याला म्हणतात C6H6, याला म्हणतात बेंझिन. तुम्हाला माहीत असेल 10वीच्या सिलेबसमध्ये मे बी असेल. असं जर काढलं याचा अर्थ काय घ्यायचा? C6 या प्रत्येक कॉर्नरवरती CH 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 अँड CH आहे. C6H6 काय म्हणलं त्याला? बेंझिन. मी यातला जर एक हायड्रोजन काढून टाकला, कोणताही बघ या प्रत्येक पोझिशनमधला कोणताही एक जर हायड्रोजन काढला तर काय ग्रुप भेटेल मला? असं भेटेल पहा. सपोज मी इथला काढला हायड्रोजन तर काय होईल? इथं राहील अनडिफाईंड बॉन्ड. हा ग्रुप काय आला? C6H6 मधला एक हायड्रोजन काढला आहे, मला काय भेटेल? C6H5 काढलं मला C6H5. ह्या अल्काइल ग्रुपला म्हणतात फिनाईल. काय म्हणतात? फिनाईल. आणि फिनाईलला शॉर्टकटमध्ये कसं लिहितात? पीएच जर कुठं लिहिलं असेल त्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? C6H5 किंवा अशी रिंग. इथं पहा, इथं C आहे फक्त, इथं हायड्रोजन नाही. तसं इथं प्रत्येक कॉर्नरवरती CH अँड CS. त्यामुळे हा फिनिल ग्रुप एक खूप महत्त्वाचा आहे. मग आपण सगळे ग्रुप आजपर्यंत झालेले ते बघून घ्या, आपल्याला पुढे नॉमेनक्लेचरला लागतील. ते राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.